पुढचा प्रसंग खाली परीक्षिती राजा राज्य करत होता। हा परीक्षिती राजा एक दिवस दिग्विजय करायला गेला। महाराज परीक्षिती राजा सामान्य नव्हता, सम्राट होता, सम्राट हस्तिनापूरचा। हस्तिनापूरचा सम्राट। आज आपल्याकडे थोडा पैसा आला तर आपण फार मोठे मोठे आहे का नाही, स्वतःला फार मोठा सेठ समजतो। थोडा असला तरी हा परीक्षिती काही साधा होता का? हस्तिनापूरचा राजा होता महाराज। हस्तिनापूर माहिती आहे म्हणजे काय? हस्तिनापूर म्हणजे आत्ताची दिल्ली। या दिल्लीला भरपूर नावं झाली, इंद्रप्रस्थ नगर हे का नाही, तुर्कताबाद हे का नाही, अनेक नावं झाली हस्तिनापूरला, जहांपनाह, आणि नंतर शेवटचं नाव आहे दिल्ली, आणि आता नंतर झाली नवी दिल्ली आहे का नाही। मग त्या दिल्लीचा राजा होता हा परीक्षिती राजा। पण एक सांगू तुम्हाला, सगळ्यात मोठा सेठ जर या जगातला कोण असेल ना, तर हा जो पुढे बसलाय ना, हा सगळ्यात मोठा सेठ आहे महाराज, सगळ्यात मोठा। आपण भिकारी आहोत, थोडे आले म्हणून लगेच जास्त गर्व करू नका, त्याला म्हणा देवा तूच सेठ आहे। अरे मी भिकारी आहे, भिकारी भिकारी म्हणून तुझा तुझ्या दारामध्ये येतो ना मी। तू सेठ बडा है तो मैं बडा भिकारी हूँ, तू भी बड़ा तो मैं भी बड़ा, फिर कदर करे ना मेरी को। तू सेठ बड़ा है तो मैं बड़ा भिखारी हूँ, तू सेठ बड़ा है तो मैं बड़ा भिखारी हूँ। तू फार मोठा सेठ आहे रे। इस दुनिया में सारे पैसे वाले सेठ कहते हैं, छोटे मोटे मांगने वाले तेरे दर पर आते हैं। तू भी मांग के अपनी, मैं भी मांग के अपनी, ऊंची शान घटाऊं क्यों। तू सेठ बड़ा है तो मैं बड़ा भिखारी हूँ, तू सेठ बड़ा है तो मैं बड़ा भिखारी हूँ। कैसे दुनिया जाने की बाबा तेरी दातारी को, जब तक तुम ना दोगे हम जैसे भिखारी को। जल्दी से मेरी झोली भरते, जल्दी से मेरी झोली भरते, अब देरी करता है क्यों। तू सेठ बड़ा है तो मैं बड़ा भिखारी हूँ, तू सेठ बड़ा है तो मैं बड़ा भिखारी हूँ, तू सेठ बड़ा है तो बड़ा भिखारी हूँ। देना है तो दे दे बाबा, क्या मना तुम्हें, देना है तो दे दे बाबा, या लौटा दे हम घर को जाए, या मंदिर के बाहर लिख दे दीन दुखी यहाँ न आए। म्हणून तू मोठा सेठ आहे, त्याला म्हणा तुम्ही दादा, त्याच्यापेक्षा या जगात कोणी सेठ नाही। अहो हा परीक्षिती राजा सेठ नव्हता का? सेठच होता, पण तरी सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्याच अधिकारानं वागला। त्या हस्तिनापूरचं राज्य होतं। हा परीक्षिती एक दिवस अश्वमेध यज्ञ करायचा होता त्याला। अश्वमेध यज्ञ म्हणजे काय माहिती तुम्हाला? अश्व म्हणजे राष्ट्र आणि मेध म्हणजे उन्नती। राष्ट्राच्या उन्नतीकरिता केला जाणारा यज्ञ त्याला म्हणायचं अश्वमेध यज्ञ। आणि म्हणून तो दिग्विजय करायला गेला। पण गेल्यानंतर त्याला अरण्यामध्ये एक दृश्य दिसलं महाराज। एक काळा कुट्ट असणारा पुरुष एका बैलाला मारतोय। त्या बैलाच्या समोर एक गोमाता बसलेली आहे आणि ती मोठमोठ्यानं हंबरडा फोडून रडते। त्या बैलाचे 3 पाय त्या काळ्या पुरुषानं तोडलेले आहेत आणि एकाच पायावर तो बैल उभा आहे आणि त्या हंटरने तो त्या बैलाला मारतोय। हे परीक्षिती राजानं दृश्य पाहिलं आणि म्हटलं अरे माझ्या राज्यात असं होतंय। त्या काळ्या पुरुषाला सांगितलं माझ्या बरोबर युद्ध कर। युद्ध केलं आणि तो काळा असणारा पुरुष आहे ना तो हरवला महाराज। तो शरण आला, राजा मला मारू नकोस, अरे मी कली आहे, कली, मी भगवंताच्या आज्ञेने इथं आलोय। म्हटले अरे तू काय अवस्था केली या बैलाची? बैल म्हणजे काय माहितीये? बैलाला धर्मरूपी बैल आहे आणि पुढे जी गाय आहे ना पृथ्वी रूपी गाय आहे। ही पृथ्वी माता देवाकडे गेली होती ना, देवा बुडविला धर्म अधर्म झाला फार, सार बेना फार मजा आता, अधर्म फार झालाय देवा मला सहन होत नाही, म्हणून ती गोमाता गेली होती भगवंताकडं। मग ती गोमाता आहे आणि मग ते 3 पाय जे तोडलेले आहेत ना, कोणते? तप शौच दया सत्य, हे 4 पाय आहेत। त्याच्या मागे तप शौच आणि दया हे 3 पाय तोडले। सत्य नावाच्या पायावर फक्त काय आहे? तो बैल उभा आहे आणि सत्य कधी डगमत नसतं महाराज। का? कारण सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हादावीला जगदाकारू। तो भगवान परमात्मा सत्य आहे, त्याच्यापेक्षा या जगामध्ये दुसरा कोणी सत्य नाहीये महाराज।
आणि म्हणून मग राजा परीक्षितीनं काय केलं माहितीये, त्या कलीला बांधून टाकलं महाराज. त्या कलीला बांधलं, बैलाला सुखी केलं, गोमातेला सुखी केलं आणि त्याचे 3 पाय तोडलेले परत त्याला केले. बैल सुखी झाला महाराज. कलीला सांगितलं तुला बांधून टाकावं लागणार आहे, तुला सोडणार नाही. कली म्हटला महाराज मी शरण येतो तुम्हाला, पण मला सोडा. भगवान परमात्मा म्हणता सोडतो पण एका अटीवर, तुला राहता येणार नाही इथं कुठं, तुला राहण्यासाठी मी ठिकाण देतो. कोणते? त्या कलीला राहायला ठिकाण देते महाराज. जुगार, द्यूत, मद्यपान, स्त्रिया आणि व्यभिचार ही सगळी ठिकाणं कलीला दिलेली आहेत. कली म्हटला महाराज ही सगळी घाणघाण ठिकाणं मला दिली. आज जुगाराच्या ठिकाणी कली राहतो. बरं मला माहिती आहे पांडव जुगार खेळली होती, द्रौपदी पणाला लावली महाराज. शेवटी जुगारात हारली. का माहितीये? कारण ज्या जुगाराच्या कवड्या होत्या ना त्या जरासंधाच्या हाडाच्या बनवलेल्या होत्या. आणि टाकायला कोण होते माहितीये? टाकायला कोण होते? लंगडे होते ना ते, शकुनी मामा. लंगडे का झाले होते माहितीये का? शकुनी मामा. हा शकुनी मामा काय कौरवांचा विजय करायला आला नव्हता. हा शकुनी स्वतःच्या भाषांना मारण्याकरता झालेला होता. का माहितीये का? कारण जसे कौरव 100 होते ना बाळासाहेब, कौरव जसे 100 होते ना तसे या कौरवाला मामा सुद्धा 100च होते. या दुर्योधनानं काय केलं? राजा झाला आणि 100च्या 100 मामाला बंदी खाण्यात टाकलं आणि रोज त्यांना फक्त मूठभर फुटाणे खायला द्यायचा. आता मूठभर फुटाण्यानं कुठं 100 मामा जिवंत राहत असतात का? ते सगळे असे बारीक व्हायला लागले, हातपाय काढ्या पोट वाढ्या, हे का नाही? ते म्हटले आता आम्ही मरून जाऊ. शकुनी मामाने सांगितलं आता एक काम कराय, उद्यापासून तुम्हाला दिलेले फुटाणे तुम्ही खायचे नाही, सगळ्यांनी फुटाणे मला द्यायचे. म्हणे मग आम्ही तर मरू. म्हटले तुम्ही मेले तरी चालल, पण सगळे फुटाणे खाऊन मी धष्टपुष्ट होणार, दुर्योधनाबरोबर गोडगोड बोलणार आणि मी बाहेर येणार. आणि बाहेर आल्यानंतर ज्या दुर्योधनामुळे माझे 99 भाऊ मारले गेले तसे मी सुद्धा दुर्योधनाबरोबर गोड बोलून त्याचे 99 भाऊ सुद्धा मारूनच दाखवीन. ही प्रतिज्ञा त्या शकुनीनं केली होती महाराज. आणि त्या प्रतिज्ञेची आठवण राहावी म्हणून त्यानं काय केलं होतं माहितीये? एक सुरा घेतला आणि स्वतःच्याच मांडीत खुपसवला होता. म्हणून तो लंगडत होता ना. का माहितीये का? हा सुरा ही जखम मला कायम सांगेल की तू तुझ्या भाषाचा बदला घ्यायला आलेला आहे, मारायला आलाय त्यांना तू. म्हणून त्यानं ते मारले महाराज सगळे. शकुनीची रणनीती होती सगळी दुर्योधनाला यांना. मी का बोलतो हे माहितीये? द्यूत चांगलं नाही महाराज, जुगार चांगली नाही. नंतर हिंसा चांगली नाही. हिंसा शब्दाचा अर्थ काय माहिती तुम्हाला? हिंदू कोणाला म्हणतात माहितीये की? हिंदू हिंसया द्रवते हृदयम यस्य स हिंदू. हिंसेनं ज्याचं हृदय दुःखी होतं त्याला म्हणायचं हिंदू महाराज. आणि म्हणून हिंसेमध्ये कली राहतो. नंतर सांगितलं कली म्हणतोय महाराज मला सगळी ठिकाणं तुम्ही वाईट दिली, एक तरी चांगलं ठिकाण द्या. आणि मग शेवट चांगलं एक ठिकाण दिलं, सोनं. या सोन्यात पण कोण राहतो माहितीये? कली राहतो. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही म्हणताय सोन्यात कली राहतो आणि भगवान परमात्मा तर गीतेत सांगताय धातू नाम अस्मी कांचन. भगवान परमात्मा गीतेत सांगताय सोनं ही माझी विभूती आहे, सोन्यामध्ये मी राहतो. मग गीतेत भगवान म्हणतात सोन्यात मी राहतो आणि भागवतामध्ये भगवान सांगतात का सोन्यात कली राहतो. मग नेमकं खरं कोणतं? त्याचं उत्तर देतो तुम्हाला. कोणत्या सोन्यात कली राहतो आणि कोणत्या सोन्यात देव राहतो ऐका. जे लुबाडून हिसकावून चोरून आणलेलं सोनं असतं, आणखी सांगू हुंड्यात बळजबरीनं घेतलेलं जे सोनं असतं ना त्या सोन्यात कली राहतो. आणि जे कष्ट करून घाम गाळून कमावलेलं सोनं असतं ना त्या सोन्यामध्ये देव राहतो. लुबाडून आणलेलं सोनं उपयोगात नसतं बरं का. नीतीला कमवा, अनितीचं धन कधी. मला एक सांगता, नीतीची लक्ष्मी कधी धोका देत नाही आणि अनितीची लक्ष्मी तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहत नाही. हे वाक्य त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून कलीला ठिकाण दिलं, सोन्यात कली राहतो महाराज.